नमस्कार, मी वैद्य राजश्री कुलकर्णी नाशिकच्या आयुष आयुर्वेदिक हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. पावसाळा आणि आपलं आरोग्य या सिरीजमध्ये आजचं पुढची थोडीशी माहिती आपण बघणार आहोत आणि ती आहे की पावसाळ्यात नेमकं आपल्या शरीरामध्ये बदल काय होतात याविषयी. पावसाळा सुरू होतो त्याला आपण वर्षा ऋतू असं म्हणतो. ह्याच्या आधी जो ऋतू येतो त्याला आपण उन्हाळ्यामध्ये ग्रीष्म ऋतू असं म्हणतो. ग्रीष्म ऋतू हा अत्यंत तीव्र उन्हाळ्याचा असा ऋतू असल्यामुळे त्या दिवसामध्ये टेम्परेचर खूप जास्त असतं, उन्हाच्या झळा खूप जास्त लागत असतात, गरम खूप होत असतं. त्यामुळे आपण सतत थंडाव्याच्या शोधात असतो. आपण काय करतो, दिवसभर आपल्या घरात पंखे फिरवतो किंवा एसी चालू असतो, त्याच्यामध्ये आपण काम करतो. रात्री झोपताना पंखा किंवा एसी सतत चालू असतो. 24 तास आपण ह्या थंड वातावरणामध्ये राहण्याचा प्रयत्न करतो कारण ते आपल्याला कम्फर्टेबल वाटतं. खाण्यापिण्यात सुद्धा आपला सगळ्याच्या सगळा भर हा थंड खाण्यावर असतो. आपण ताक पितो, आपण ज्युसेस पितो, आपण लस्सी पितो, आपण आईस्क्रीम खातो, आपण मिल्कशेक्स पितो. असे विविध प्रकारचे थंड पदार्थ आपण घेण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून आपल्याला पोटामध्ये थंडावा वाटतो आणि गार खाल्ल्यामुळे आपल्याला एक प्रकारची प्रसन्नता वाटते या उष्ण आणि रुक्ष अशा हवेमध्ये. उन्हाळ्यामध्ये हे सगळं घेताना आपल्याला खूप छान वाटतं आणि आपल्याला असं वाटतं की अरे वा, मला किती छान शरीरामध्ये थंडावा निर्माण झाला. पण हा जो थंडावा आपण घेत असतो, हा जो गारठा आपल्या शरीरामध्ये प्रवेशित होत असतो, हा कुठे ना कुठे शरीरामध्ये साठत असतो असं आयुर्वेद म्हणतो. आणि हा गारठा साठतो म्हणजे काय, तर गार हवेमुळे शरीरातला वातदोष वाढत असतो आणि हा वातदोष ह्या उन्हाळ्याच्या 4 महिन्यांमध्ये आपण जो हा थंड आहार विहार घेतो ह्याच्यामुळे शरीरात थोडा 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 साचत जातो. त्याला आम्ही आयुर्वेदाच्या भाषेमध्ये संचय असं म्हणतो. संचय म्हणजे काय, साठा. तर हा वातदोष आपल्या शरीरामध्ये थोडा 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 वाढत राहतो आणि त्यावेळेला बाहेरची हवा गरम असल्यामुळे त्याचा शरीराला कुठलाही त्रास जाणवत नाही. मग हा त्रास नेमका कधी जाणवतो, जेव्हा पाऊस सुरू होतो तेव्हा. एकदा पाऊस पडायला लागला आणि वातावरण गार झालं आणि खूप सतत पाऊस पडत राहिल्यामुळे हा गारठा जेव्हा वातावरणात टिकून राहतो त्यावेळेला थंड गुणाचा वाद ह्या बाहेरच्या थंडाव्यामुळे एकदम मोठ्या प्रमाणामध्ये वाढतो आणि त्याला आम्ही प्रकोप झाला असं म्हणतो. म्हणजे वातदोषाचा प्रकोप होतो आणि तो इतक्या मोठ्या प्रमाणात वाढतो की त्याची लक्षणं आपल्या शरीरामध्ये निर्माण होतात. उन्हाळ्यामध्ये आपल्याला छान वाटत असलेल्या सगळ्या गार गोष्टी आपण पावसाळ्यात बंद करतो, पण त्या खाल्ल्याचा परिणाम जो शरीरामध्ये असतो तो मात्र आपला प्रभाव पाऊस सुरू होताना आपल्याला दाखवायला सुरुवात करतो. मग काय होतं, अचानक आपल्या शरीरामध्ये कुठेतरी उसण भरते, चमक भरते, पोटात कळा यायला लागतात, गॅसेस व्हायला लागतात, सांधे दुखायला लागतात, मणके दुखायला लागतात, कधी कधी सांध्यांवर सूज यायला लागते आणि आपल्याला असं वाटतं की अरे आत्ता तर मी ठीक होतो आणि अचानक हे कसं काय झालं. आपण त्याला असं नाव देतो की वातावरणातले बदल, पण ते केवळ वातावरणातले बदल नसतात, तर वातावरणाच्या बदलांबरोबर शरीरामध्ये जो काय हा वात संचित झालेला आहे त्याचा प्रकोप झाल्यामुळे आपल्या शरीरामध्ये या प्रकारची लक्षणं निर्माण होतात. आणि मग हे सगळं जेव्हा त्रासदायक व्हायला लागतं, शरीर दुखायला लागतं, अंग दुखायला लागतं, अंग जड पडतं, सर्दी होते, नाकातनं पाणी गळायला लागतं, डोकं दुखायला लागतं, ताप येतो, सांधेदुखी व्हायला लागते. अशा प्रकारची जेव्हा एकामागे एक लक्षण निर्माण होतात तेव्हा ती आपल्याला स्वस्थ बसू देत नाहीत. आपल्याला त्याच्यासाठी कोणत्या ना कोणत्या प्रकारचा उपाय हा करावाच लागतो, तरच या वेदना आपल्या कमी होतात. आणि म्हणून ह्याच्यासाठी आपण काय करू शकतो किंवा ह्याच्यासाठी काय करायला हवं ह्याच्याबद्दलची माहिती आपण पुढच्या भागात बघूया. धन्यवाद.